अतिशय चांगला वेळ या एकूणच इव्हेंटसाठी दिलाय. मनापासून धन्यवाद. आमचे माजी खेळाडू रामचंद्र पाटील असो, MD भोईर असो, अजय पाटील असो, तसेच रजनीकांत म्हात्रे, बाबूदा यांचा देखील मनापासून आभार. चला वळूया मॅच कडे. सेमीफायनल मॅच. पहिले षटक शशिकांत वर्तक आणि स्ट्राईक केला बॅटर आहेत धर्मेंद्र कोळी. आमच्या व्हॉलंटियर्सना विनंती आहे जरा लक्ष घाला. ही फायनल आहे. आजच्या दिवसातील ही अंतिम मॅच आहे. यावेळा पहिला चेंडू बॅकफुटवर खेळलेत आणि कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल मात्र थ्रो कलेक्ट करताना झाले चूक. थोडंसं पुढे जाऊन करणं गरजेचं होतं रवी ठाकूर यांनी, मात्र ते मागे आले आणि चेंडू इथे जर बघितला तर त्यांच्या वरून जाते. अजून एक धाव मिळते. पहिल्या चेंडूवर आले 2 धावा. फेनकरपाडा संघ आज त्यांनी विचारच केला होता की राईला आम्हाला काहीतरी हातात लागलं पाहिजे आणि त्यासाठी जबरदस्त कामगिरी राहिली आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी अफलातूनरित्या कामगिरी केली आणि पराभूत केला टीम ओळ्याला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे बॅटची बॉटम एज आणि कदाचित चेंडू डी झोन मध्ये. थँक्यू व्हेरी मच अंपायर. या सामन्यासाठी पंच आपण बघतोय गुणदीप म्हात्रे आणि एकूणच अजित म्हात्रे यांना तुम्ही पाहू शकता. तर कौतुक आहे आमच्या व्हॉलंटियर्सचं देखील कौतुक आहे. आमचा योगेश मॅनेजर, भारत, प्रशांत किणी, सुनील पाडेल यांनी अतिशय चांगली कामगिरी केली. 1 बाउन्स चेंडू सीमा पार. धर्मेंद्र कोळीच्या बॅट मधून आलाय चौकार. हा चेंडू जर बघितला तर निश्चितच इतकाही वाईट नव्हता, मात्र या चांगल्या चेंडूवर हा चांगला फटका आहे. हाफ वॉलीमध्ये घेतलाय आणि चेंडूला डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधून सीमारच्या पार केलंय. चांगला क्षेत्ररक्षक दीपक तिथे होता, मात्र दीपकला बीट करून हा चेंडू सीमापार गेलाय. धावसंख्या आता 8 वर जाऊन पोहोचली आहे. शशिकांत वर्तक एक्सपिरियन्स भरपूर आहे. पुन्हा एकदा अगदी जर बघितला तर बरोबर चेंडू मिड ऑफ द विकेट होता, मात्र तिथून या चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजनला टर्न केलंय. एकच धाव. दुसरी धाव हवी होती, मात्र ज्ञानेश कडून कॉल नाहीये. या मालिकेत मालवणी टीमनं सातत्य दाखवलंय. अफलातून बॅटिंग त्यांनी दाखवलंय. तर थँक्यू व्हेरी मच मीरा मास्टर्स. उद्या देखील आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. यावेळेला ऑन साइडला इथे कदाचित दुसरी धाव अवेलेबल होऊ शकेल, मात्र नाही. कॉल नाहीये. धर्मेंद्रचा यांचा कॉलच नाहीये. पहिली धाव वेगाने नव्हती, त्यामुळे फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पहिल्या षटकात आतापर्यंत जर बघितलं तर चांगली कामगिरी राहिली आहे. 10 धावा. कारण या अंतिम क्षणामध्ये जर बघितलं तर तुमच्या हातात 10 ची सरासरी असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा फ्लाईट दिलंय आणि फ्लाईट वर बीट केलंय. गुड बॉल. हा शेवटचा चेंडू अप्रतिम होता आणि या षटकानंतर धावसंख्या 10, एकही गडी बाद नाहीये. एनिवे, मात्र शशी वर्तक यांचं चांगलं षटक इथे संपलंय. पुढच्या षटकासाठी कोण? रवी ठाकूर असतील आय थिंक. गोलंदाजी मार्कवर. काय मैदान सजलंय बघा. थँक्यू व्हेरी मच साई देवेश मंडप डेकोरेटर्स. भूषणसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय जबरदस्त कामगिरी भूषणने केली आहे आणि जसं सांगितलं तसं भूषणने काम केलंय या एकूणच मैदानावर. काय डिस्प्ले दिसतोय बघा या मैदानाचा. तसेच एकनाथ यांना कोण विसरेल. थँक्यू व्हेरी मच एकनाथ. कुठे असतील तिथून हात वर कर. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा विचार. हा चेंडू मात्र वाईड आहे. पंचांच्या हात बाजूला. अवांतर धाव. थँक्यू व्हेरी मच. वाईड आहे. धावसंख्या 11. रवी ठाकूर. इथे पुन्हा एकदा शॉर्ट डिलिव्हरी होती, मात्र हा चेंडू बरोबर रिटर्न ग्रीडच्या हातून गेलाय. ज्ञानेशने लाईन ओळखली होती, मात्र चेंडू आतमध्ये आलाय. ही गोष्ट कदाचित तो विसरला आणि पंचांच्या दृष्टीने काय हा चेंडू योग्यच आहे, त्यामुळे चेंडू डॉट जातोय. नेक्स्ट बॉल. ओ इथे बीट केलंय. अगोदर पुढे आले, नंतर स्ट्रोक खेळलाय, मात्र चेंडू बॅटच्या वरून गेलाय. बीट केलंय ते म्हणजे बॅटर ज्ञानेश कोळीला. पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच घेतलं होतं. चांगली बॉलिंग केली होती, चांगली बॅटिंग केली होती. यावेळेला हा मोठा फटका आहे का?
प्रयत्न तिथे झाला मात्र हा चेंडू सीमारेषा पार. थँक्यू. षटकार आलाय आणि या ओव्हरमध्ये देखील धावा येतील याचा आता सुतोवाच आपल्याला दिसत आहेत. ग्रेट बॅटिंग बाय ज्ञानेश. चेंडू स्लाइडली ओव्हर पिच होता. हाफ ऑलिव्हर घेऊन चेंडूला जर बघितला तर विरकावून दिलाय मिड विकेटला. चांगलं बॉल ट्रॅकिंग पाहायला मिळतंय टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून. विवेक प्रकाश म्हात्रे यांचं आगमन पुन्हा एकदा मंचावर. वेलकम विवेक, स्वागत आहे तुझं. अतिशय चांगलं सहकार्य आणि ते फलंदाज बाद होतोय. हिट विकेट आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि इथे स्वयंचित झाले ते म्हणजे ज्ञानेश कोळी. पहिली विकेट इथे आले. धावसंख्या आहे 17. विवेक प्रकाश म्हात्रे यांनी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य नेहमीच ते देत असतात आणि त्यांचं शिवभा प्रतिष्ठान मनापासून अभिनंदन त्याचं. आणि त्याच्या आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून निश्चितच चांगलं काम सुरू आहे. आणि त्यांचे बंधू कोण विसरेल, नितीन प्रकाश म्हात्रे यांना प्राईड आहे, इंडियाचा प्राईड आहे, आपल्या समाजाचा. शरीर सौष्ठव या एकूणच खेळामध्ये काय नाव कमावलंय स्वतःचं, आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं आणि एकूणच आपल्या देशासाठी. अफलातून कामगिरी नितीनचं देखील कौतुक आहे. संतोष कोळी यावेळेला हा फटका योग्य नाहीये मात्र काही धावा मिळतील. दुसऱ्या धावेसाठी कॉल नाही. पुन्हा एकदा कॉल बॅक केलंय. धर्मेंद्र कोळी यांनी थांबवलंय. कदाचित इथे धोका होता आणि ज्या वेळेला तुम्हाला धोका दिसेल त्या वेळेला थांबलं गेलं पाहिजे. यशस्वी माघार ही कधी कधी विजयाची देखील गुरुकिल्ली ठरू शकते आणि कदाचित तीच गोष्ट ओळखलंय धर्मेंद्र कोळी यांनी. अजून भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे टीम मालवणीकडे. इथे स्विच साठी पहिलाच प्रयत्न केलाय मात्र हा धोका नाही. खराब थ्रो आणि इथे अजून धाव मिळेल का? आता काय होणार? किती उचलू? सगळे उचलले. क्या बात आहे. पंच देखील असतायत. सुपर. मात्र हे कॉल चुकीचं होतं आणि इथे परतावं लागेल धर्मेंद्र कोळी यांना. कारण एक्झॅक्टली नियम काय असतो की किती स्टंप उचलले तर तो फलंदाज बाद दिला गेला पाहिजे. भरपूर अशा घटना आम्ही पाहिलेत. मात्र एक गोष्ट तिथे गोलंदाजांनी चांगली केली आहे. नाही ते सगळं उचलूया म्हणजे तो आपण भारा उचलतो ना, भारा, तसं काहीतरी केलंय. आणि आपण बघतोय इथे दुसरा फलंदाज इथे बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रमोद कोळी. मात्र धर्मेंद्र नाराज आहेत. येस, स्वागत करूया विनोदजी म्हात्रे यांचं पुन्हा एकदा मंचावर. बाबांचं दर्शन घेऊन ते पुन्हा एकदा इथे आले. थँक्यू. आणि उद्या सकाळी लवकर यायचंय तुम्हाला. भोईर साहेब कुठे चालले? काही गोष्टी थाराकिरी पाहिलंय आज मालवणी टीमचं जर बघितलं तर निश्चितच आपण बघतोय काही क्षणामध्ये थोडंसं काय चुकलंय. मात्र इथे धावसंख्या जर बघितली तर धावसंख्या 19 झाले. 19 2 गडी बाद 19. इथून पुढे पेनकरपाडा संघाला थोडंसं अजून चाणाक्ष पद्धतीने क्षेत्ररक्षण करावं लागेल कारण हे बॅटर आता घातक आहेत. प्रमोद कोळी, त्यानंतर मिलन वैती आणि मिलन कोहली हे 3 बॅटर घातक आहेत. ते कधीही सामन्याचा नूर पाठवू शकतात. मात्र विसरू नका संतोष कोळीला. या माणसाच्या पायात भिंगरी आहे. तो किती धावा पळून पूर्ण करेल तुम्हाला कळणारही नाही. लेट्स सी. प्रशांत वर्तक येत आहेत. उंच पुरे खेळाडू. प्रशांत वर्तक यांना बघितलं ते मला पॉली उमरीगरची आठवण येते. मुंबईचा आणि भारताचा एक अफलातून खेळाडू. 60च्या दशकात ज्यांचं नाव होतं भारतीय क्रिकेटमध्ये, पॉली उमरीगर. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका आहे. 2 धावा जरूर मिळतील. थँक्यू. धावसंख्या 21 झाल्या. पुढचा चेंडू बीट केलंय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र या चेंडूनं थोडीशी उसळी घेतली आहे कारण इथे प्रमोद कोळीची हाईट जर बघितली तर भरपूर कमी आहे. मात्र इथे उसळी दिली. अजून एक धावसंख्या जर बघितलं पुन्हा एकदा नेल्सन फिगर पाहायला मिळते. 22 धावा 2 गडी बाद 2.2 षटक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बीट केलंय. पुन्हा एकदा चांगली कामगिरी प्रशांत वर्तक यांची.
संकट समयी कोण कामास येतो, कदाचित ते प्रशांत वर्तक आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. बराच चांगला परफॉर्मन्स या हंगामामध्ये राहिलाय त्यांचा पेंडकरपाडा टीम साठी. मी घाबरलो दादा. संतोष कोळीने जर षटकार मारला तर 1000 रुपये कोणाकडून? विनोद कोळी यांच्या मार्फत. इथे षटकार लागणार कसा? चेंडू बॅटला लागणं गरजेचं आहे. आतापर्यंत 2 चेंडू डॉट आहेत. षटकार मारा, 1000 रुपये जिंका. विनोद कोळी यांच्या माध्यमातून नाकवा विनोद कोळी यांच्या मार्फत ते पारितोषिक. इथे मात्र आपण बघतोय हा चेंडू जास्त वळालाय. वाईडचा इशारा पंचांनी पाहिलं, लेग स्टंपच्या बाहेरून गेलाय म्हणजे तो वाईड आहे आणि म्हणून जास्त ब्रेक केलाय. फिंगर जबरदस्त रोल केले होते आणि इथे आपण बघतोय कदाचित धावसंख्या पुढे सरकले, ती म्हणजे 23. नेक्स्ट बॉल. इंटरेस्टिंग मॅच आहे. पुन्हा एकदा मिस केलंय. फलंदाज इथे बाद होईल. नाकवा विनोद कोळी आले आणि संतोष कोळी बाद झाले. असं काहीतरी घडलंय. संतोष कोळी थोडेसे डिसअपॉइंट करतायत. भरपूर प्रॅक्टिस करणारा खेळाडू आहे, मात्र आज योग्य तो परफॉर्मन्स नाहीये. मात्र नवीन बॅटर धुमाकूळ घातला होता मागच्या मॅच मध्ये मिलिंद कोळीनं आणि तोच आता बॅटिंग एंडला येतोय. धावसंख्येकडे लक्ष घातलं तर 2.5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 23, गडी बाद 3 ही स्थिती आहे टीम मालवणीची. नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे, मात्र चांगला कंट्रोल दाखवलाय. प्रशांत वर्तक कौतुक करीन यांच्या षटकाचा. आतापर्यंत 3च धावा खर्च केलेत. व्हेरी गुड बॉलिंग आणि त्याच्यामध्ये 2 धावा या अवांतर आहेत, त्यामुळे कौतुक आहे या गोलंदाजाचं. कंट्रोल दाखवलाय, आपल्या बोटांची जादू दाखवली आहे आणि आपल्या टीमला पुन्हा एकदा या मॅच मध्ये आणलंय. मात्र कदाचित पेंडकरपाडा आणि विजय याच्यामधला अडसर काय तर मिलन कोळी असेल. आज जबरदस्त फॉर्मात आहे तो, त्यामुळे त्याची बॅट रोखणं हे प्रथम कर्तव्य असावं लागेल, ते म्हणजे टीम पेंडकरपाड्याचं. मिलन कोळी आलाय. पहिलाच फटका जर बघितला, इथे चेंडू ट्रॅव्हल होणार. चौकार येतोय. आल्या आल्या 4 धावा मिळतील आणि निश्चितच आपण बघतोय या चौकारानं धावसंख्या देखील फुगेल, जाऊन पोहोचते 27 वर. षटक संपले 3, 9च्या एव्हरेजने ही धावसंख्या झाले. चांगली धावसंख्या आहे. अजूनही या मॅच मध्ये बरंच काही आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावा होणार त्याचे अंदाज बरेच जण बांधत असतील, मात्र ऑनस्क्रीन जे प्रेक्षक आमच्याशी जोडलेत त्यांच्या माहितीसाठी उद्या पहिला सामना जेम्स बॉन्ड राई वर्सेस जुचंद्र मास्टर्स आहे आणि त्या मॅच साठी बऱ्याच जणांनी आतापासूनच तयारी केली आहे. आमच्या प्रेक्षकांनी नक्की चांगली तयारी केली. स्वागत आहे त्या सर्वांचं. मान्यवर कक्षामध्ये विनोदजी म्हात्रे आहेत, विवेक प्रकाश म्हात्रे आहेत, रामचंद्र पाटील आहेत, राजीव पंडित आहेत, हरीश्वर भोईर आहेत, तसेच चेतन म्हात्रे आहेत, जेम्स अंकल सुद्धा आहेत, सुधीर सुद्धा आहेत. वेलकम सुधीर. आणि प्रमोद दादा नाट्य कलाकार हे सुद्धा आहेत. आमचा मंच कधीच खाली नसतो. दीपक येते, एक मिस्ट्री गोलंदाज. IPL मध्ये सुनील नरीन आणि आगरी कोळी क्रिकेट मध्ये दीपक म्हात्रे. हे चांगलं कॉन्टेस्ट आहे. दीपक म्हात्रे वर्सेस प्रमोद कोळी आणि मिलिंद कोळी. हे कॉन्टेस्ट बघायला आवडेल, कारण या खेळाडूंनी यंदाच्या हंगामात धुमाकूळ घातलाय. प्रमोद कोळी सुद्धा फॉर्मात आहे, मिलिंद कोळी सुद्धा फॉर्मात आहे आणि इथे दीपक सुद्धा फॉर्मात आहे. त्यामुळे ही लढाई आता बेस्ट वर्सेस बेस्टची आहे. कोण जिंकेल ते पाहूया. शुभेच्छा आहेत सर्व खेळाडूंना. चला मॅच ऑन करा. शेवटची 2 षटकं. किती धावा मालवणी संघाच्या खात्यात. लेग ब्रेक डिलिव्हरी होती, उडवलाय चेंडू हवेत आहे. ओ हा झेल सुटलाय. हा झेल होऊ शकला असता, मात्र चेंडू हाताला लागून सरळ सीमारेषा पार.
षटकार. चूक झालाय तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. कदाचित उन्हाळी आलेत किंवा काय, मात्र हे एक्सक्यूज तुम्ही सेमीफायनल मध्ये देऊ शकणार नाहीत, कारण या भरपूर इम्पॉर्टंट धावा आहेत. धावसंख्या आता 33 वर गेली आहे. हे मालवणीचे कोळी आहेत, हे मालवणीचे नाखवा आहेत. संधी त्याला द्याल तर त्यांची बोट अजून अजून खोल जाईल. काय बोलताय बाजार गल्ली? आज बाजार गल्ली देखील फॉर्मात आहे. काय ती स्पर्धा पुढच्या वर्षी काहीतरी नवीन असेल. पुढच्या वर्षी कदाचित 3 दिवसाची स्पर्धा असेल. बाजार गल्ली स्पोर्ट्स क्लब, त्यांचं दहीहंडी पथक, त्यांची क्रिकेट स्पर्धा आणि त्यांचा हनुमान जन्मोत्सव. काय पालखी आणि पालखीनंतर होणारा जबरदस्त मनोरंजनाचा कार्यक्रम. दीपक म्हात्रे पुढचा चेंडू, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, हुक करायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. हा वेगवान चेंडू होता आणि इथे स्पीडोमीटरवर दाखवतोय ताशी 141. थँक्यू टीसीपी. काय स्पीडोमीटर लावले बघा आम्ही, क्या बात आहे. त्याच्यासाठी 5,500 रुपये खर्च केलेत. दीपक म्हात्रे पुढचा चेंडू. दीपक म्हात्रे हा असा गोलंदाज आहे तो कमबॅक करतो आणि त्यांनी कमबॅक केलंय. लेट्स सी पुढचा चेंडू. पुन्हा एकदा तेच कॉन्टेस्ट. फ्लाइट दिलंय इथे, मात्र स्लॉक स्वीप मात्र तो यशस्वी नाहीये. मनोज चेंडू उचलेपर्यंत एक धाव, दुसरी धाव कंप्लीट केलंय. हे दोन खेळाडू विकेटच्या मध्ये भन्नाट धावतात. आय कॉन्टॅक्टचा गेम असतो, कॉलिंगचा गेम असतो, समन्वय आहे. मिलन कोळी आणि प्रमोद कोळी भन्नाट क्रिकेटपटू आहेत. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, इथे चांगला फटका पुलचा चेंडू सीमा पार. व्हॉट ए शॉट बाय प्रमोद कोळी. या षटकानं या संघाच्या धावसंख्येनं तब्बल 40 गाठलंय. 41 धावा. ग्रेट बॅटिंग बाय प्रमोद कोळी. याच फटक्याची मालवणीला गरज होती आणि त्यांनी चूज केलंय दीपकला, जो पेनकरपाडा संघाचा स्टार खेळाडू आहे. आणि समोरच्या स्टार खेळाडूला जर तुम्ही मात देत असाल तर त्यांच्या टीमचं मनोबल खाली येतं आणि हीच गोष्ट तिथे प्रमोदनं ओळखली आहे. ग्रेट बॅटल. ओ हा चेंडू बघा, हा चेंडू विकेटच्या, आमच्या बाळूनं जी विकेट बनवली आहे त्याही विकेटच्या बाहेर नो बॉल घोषित केलाय. आणि या मालिकेतली ही दुसरी वेळ आहे. या अगोदर नरेशने असा चेंडू हाताळला होता आणि आता चेंडू हाताळतोय तो म्हणजे दीपक म्हात्रे. काय विकेटची काल रंगरंगोटी केली आमचा संदीप बाळू चव्हाण, कौतुक आहे या मुलाचं. तसेच सचिन पाटील, तुषार पाटील आमचा, चांगली कामगिरी. तसेच आमचे सगळे आजी माजी चे सगळे खेळाडू मैदानाची डागडुजी करण्यासाठी जबरदस्त मेहनत झाली. पाण्याचं शिंपण करण्यात आलं, मैदान साफ केलं, दगडं उचलली गेली, भरपूर काम झालंय. यावेळेला अजून एक चांगला हिट आहे, चांगलं टाइम केलंय, चेंडू सीमा पार, षटकार. या पर्टिक्युलर ओव्हर मध्ये धावा धावा आणि धावा आलेत. धाव संख्या झाली ती म्हणजे एक्झॅक्टली 50. क्या बात आहे टीम मालवणी. 5 चेंडूत आतापर्यंत 23 धावांचा चोप बसलाय. आजचा दिवस रेकॉर्ड ब्रेक होत आहेत. अफलातून कामगिरी. मालवणी टीम सेमीफायनल मध्ये आहे. पेनकरपाडा संघ सेमीफायनल मध्ये आहे आणि हे बॅटल सुरू आहे. धाव संख्या 50. 3 षटकं संपलेली, 3 षटकं आणि 5 चेंडू संपलेले आहेत. 4थ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. काय प्लॅनिंग करतात बघा मालवणीचं टीम. पहिल्या काही षटकामध्ये धावा नव्हत्या, 3 षटकात फक्त 27 धावा आणि या षटकात आपण बघतोय 23 धावा. शेवटच्या षटकामध्ये म्हणजे स्लॉग ओव्हर मध्ये मालवणी संघ जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा चांगला स्लॉग स्वीपचा फटका, मात्र 2 धावा मिळतील.
धावसंख्या 52. वेल प्लेड प्रमोद कोळी. मात्र हे षटक तब्बल 25 धावांचं ठरलंय. आपल्याकडे गुण आहे का मोठी? नाही, उद्या जवला आणायचं रे. असं काय करताय? येस गुणेश मात्रे, समजलं मला. उत्तरला आहेत माणसं आमची. मात्र काय कमालीचं षटक मालवणी टीमसाठी. मागच्या सामन्यात मोरवा संघाविरुद्ध आपण बघतोय खेळताना 4 षटकामध्ये 35 धावा होत्या. शेवटच्या षटकात 38 धावा कुठल्या. आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 3 षटकामध्ये 27 होत्या. या 4थ्या ओव्हरमध्ये 25 धावा कुठलेत. आता शेवटच्या षटकासाठी प्रमोद कोळीनं टाळी दिलंय मिलन कोळीला की घे बाबा तू काहीतरी कर. अंकुश वर्तक येत आहेत गोलंदाजी मार्गवर. मात्र अंकुश वर्तक देखील एक चलाक गोलंदाज आहेत. कदाचित इथे विकेट आल्यानंतर या धावसंख्येला आळा बसू शकतो. लेट्स सी काय घडतंय. बेस्ट ऑफ लक देऊया या दोन्ही क्रिकेटरना, या दोन्ही टीमला. ओ यावेळेला बॅटची इनर एज आणि चेंडू आय थिंक डी झोन मध्ये. भरपूर वेगानं बॅट फिरवतोय तो म्हणजे मिलन कोळी. धावसंख्या 54. आमचे सगळे गुणलेखक मित्र चांगली कामगिरी. तुषार पाटील, पंकज तसेच मितेश मात्रे ऑफिशियल चांगली कामगिरी. इथे हा फटका योग्य नसला तरी देखील काही धावा जरूर मिळतील. 2 धावा 2 धावा. धावसंख्या 56 झाली आहे. चांगली धावसंख्या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये ही चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. कारण तुम्ही आधी बॅटिंग करताय, नंतर बॅटिंग करताना कदाचित इथे पेनकरपाडा संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. मात्र आतापर्यंत जर बघितलं तर पेनकरपाडा टीमनं 2 वेळा 50 पेक्षा जास्त धावा चेस केलेत. हाही एक चांगला इतिहास म्हणावा लागेल. हा मोठा फटका नाहीये. गणेशचं चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धार समाधान. आणि कदाचित प्रमोदने एक गोष्ट ओळखली की आता या मॅच मध्ये मिलन कोळी मिडल करत नाहीये चांगल्या पद्धतीने, म्हणून तो स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. प्रमोद कोळी सज्ज झालाय. 9 चेंडूत 26 धावा नाबाद आहे. यावेळेला समोर मात्र हा फटका फसलाय. झेलकाळी कुणीही नाहीये. आणि प्रशांत वर्तक पोहोचेपर्यंत 2 धावा सहज. 59 धावा. टीम मालवणी वर्सेस पेनकरपाडा सेमीफायनल सुरू आहे. अनेक प्रेक्षक या मैदानावर आहेत. अनेक प्रेक्षक TCP लाईव्ह वर ही मॅच एन्जॉय करतायत. लो फुल टॉस डिलिव्हरी, स्लॉग स्वीप केलाय. मात्र इथे दीपकला चेंडू दिसला नाहीये. कठीण आहे त्या क्षेत्रात एकूण क्षेत्ररक्षण करणं. आणि या 4 धावा, 63 धावा. कारण सूर्याची किरणं बरोबर समोर आहेत. तुमच्याकडे कॅप तर असावी लागतेच, मात्र तुमच्याकडे सनग्लासेस असणं गरजेचं आहे. मात्र इथे आपण बघतोय 32 धावा नाबाद 11 चेंडू मध्ये. आणि संघाची धावसंख्या मालवणी टीमची 63 झाली आहे. ग्रेट बॅटिंग. प्रत्येक वेळेला कोणतरी उभा राहतो मालवणी टीमसाठी. आणि आता ते काम प्रमोद कोळी करतोय. ऑन साइडला हा फटका. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. दीपक मात्रे त्यांच्याकडून या चुका म्हणजे एकूणच साईदत्त क्रीडा मंडळ पेनकरपाडा संघाचं मोराल डाऊन. संघाची धावसंख्या 67, 68 धावांचं लक्ष असेल. आणि नाबाद 36 धावा 12 चेंडू मध्ये प्रमोद कोळी. गुड बॅटिंग. आणि काय धावा कुठलेत बघा. मालवणी जर फायनलला पोहोचली तर संतोष कोहली खेळतोय तो मॅच मध्येच आहे, तरी पण त्याच्या कडून एक बॉक्स फ्री आहे.
मी बोलणार नाही ते मला माहिती आहे. आपल्याकडे आचारसंहिता आहे दादा, आपल्याकडे आचारसंहिता आहे. बघा मालवणी संघ जर अंतिम सामन्यात गेला तर संतोष कोळी यांच्या मार्फत 2,500 रुपये देण्यात येतील. आता त्या 2,500 रुपयाचं तुम्ही काय करताय हे तुमच्यावर डिपेंड आहे. मात्र तुमचा एक नाखवा जरा जास्त तापलाय, त्याला थोडस बाजूला घ्या. बघा बघा संतोष कोळीने एक गोष्ट सांगितलंय की त्यांना रायगडवाल्यांचा सपोर्ट आहे. तर मी तुम्हाला संतोष कोळी सांगतोय, या रायगडवाल्याला तुमच्या गावात घेऊन जा. गेला गेला, टाळ्या वाजवा रे, गेला एकदा. दादा संतोष कोळी मालवणीचे सगळे गेट बंद करेल तो. आमचा अजून एक माणूस आहे, पेंडकरपाडा टीमला विनंती आहे, तुम्ही घेऊन जा. बघा मालवणी टीमनं मागच्या 2 ओव्हरमध्ये 40 धावा कुठलेत, ही खासियत आहे त्यांची. वेल्डन मिलन, वेल्डन प्रमोद. काय होय, पाणी होय का? आला आमचा मित्र मनीष आलाय, अतिशय चांगलं सहकार्य मनीष, वेलकम. बाळू चव्हाण, मॅच संपल्यानंतर आपल्याला काम आहेत, मात्र आपल्या सगळ्या टीमला रेडी ठेवू. आणि उद्या पहिला सामना लक्षात घ्या, जेम्स बॉन्ड राई वर्सेस जुचंद्र असा आहे. त्यामुळे उद्या बरोबर 9:30 वाजल्यापासून ऍक्शनला सुरुवात करणार आहोत आम्ही. यस, काय हवंय? बॉल हवाय? चला चला प्लीज विनंती करतोय, क्षेत्ररक्षण सजून घ्या. आमचे दोन्ही मुख्य पंच मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. एकाला स्पॉन्सरशिप ब्रँडेड स्पोर्ट्सची आहे, तर दुसऱ्याला रायगड वरून स्पॉन्सरशिप मिळालंय गुणेश माधुरे यांना. मात्र उद्या देखील या एकूणच मंचावर अनेक मान्यवर येताना दिसणार आहेत. आणि खास आकर्षण असतील डॉक्टर संजीव गणेश नाईक साहेब, तसेच नाना शेठ हे देखील उद्या येताना दिसतील. या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य त्यांनी दिलंय. तसेच आय थिंक गिल्बर्ट जॉन मेंडोजा साहेब सुद्धा इथे येताना दिसतील अशी अपेक्षा आहे. आणि येस संगीत अरुण कदम येणार आहेत ना उद्या? येस येस. सगळ्यांच्या माहितीसाठी उद्या सिनेनाट्य अभिनेता, हास्य कलाकार, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अरुण कदम इथे येणार आहेत. शशीभाऊ या उद्या तुम्ही इथे. व्हायला भारी. सेमीफायनल मॅच तुम्ही बघताय आणि धावा करायच्या तब्बल 68. 30 चेंडू आणि 68. या विनोद दाखवा, या आता बाहेर. पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व क्रीडा रसिकांचं. आणि आजी माजी जेम्स बॉन्डच्या सगळ्या खेळाडूंना विनंती करतोय, सगळे जार्स कलेक्ट केले का आपण? येस बाबूदा, सगळे जार्स कलेक्ट झाले ना आपले पाण्याचे? जरा लक्ष घाला त्या गोष्टीकडे, कारण जे जे सामान आपण बाहेरून आणतोय ते सगळे सामान व्यवस्थित देणं गरजेचं आहे. विनंती करतोय आजी माजी खेळाडूंना की ज्या ज्या प्रॉपर्टीज आपण बाहेरून आणलेत त्या प्रॉपर्टीजकडे लक्ष घाला. उद्या देखील भारतदा तो एक पाण्याचा जार आहे, लक्ष घाल नंतर त्याच्याकडे. थँक्यू. सुनील पाटील सुद्धा आहेत तिथे, ते इंजर्ड आहेत. बघा एक माहिती मिळते, आपल्या आगरी ग्रुपवर एक फोटो पडलाय, त्याविषयीची माहिती देतोय मी तुम्हाला. दानिश कोळी पहिले षटक हाताळण्यासाठी मनोज यांच्यासाठी पहिला चेंडू उडवलाय. इथे हा झेल सुटलाय, संतोष कोळीच्या हातातून झेल सुटलाय आणि चेंडू सीमारेषा पार चौकार आलाय.
आपल्या आगरी कोळी समाज संस्थेच्या ग्रुपवर एक फोटो पडलाय आणि मंगेशने ही माहिती मला दिली, मोरव्याचे मंगेश, की विनोद कोळी नाखवा मालवणीचे आणि धनजी माझी राईचे हे कुंभमेळ्यात हरवलेले दोघ जण सापडलेले आहेत. आणि तो फोटो बघा, अफरातून फोटो आहे तो. ओ चेंडू हेडला लागलाय, मात्र इथे स्ट्रॉंग आहे मनोज सारखा स्ट्रॉंग खेळाडू नाही आहे, मात्र चेंडू अतिशय कानपट्टीवर लागला. आय थिंक व्यवस्थित आहेत का मनोज? येस. आणि पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर ज्ञानेश्वरचा हा स्पीड बघा, ताशी 145 किलोमीटर पर वेगाने टाकलेला चेंडू होता हा. काय वेग होता हा. पुढचा चेंडू ज्ञानेश कोळी यांचा कसा असणार आहे. यावेळेला पुल केलाय, मात्र इथे धावा. चांगला खेळायचा आहे तिकडे, मात्र दादा जाऊ द्या अगोदर, वॉल पर्यंत चेंडू जाऊ द्या, पहिलाच पकडू नका. या 2 धावा, संघाची धावसंख्या 6. प्रति षटका मागे धावा जर बघितल्या तर निश्चितच आपण बघतोय जवळ 14 धावा प्रति षटका मागे करायच्या. यावेळेला चांगला फटका, मात्र त्या फटक्यावर मिळतील 2 धावा. मला वाटतं पेनकरपाडा आणि राईचा मैदानाचा जर विचार केला तर पेनकरपाड्याला देखील मागे धावा नाहीयेत, डिक्लेरेशन झोन आहे, तिथे एकच धाव मिळते आणि राईला 2 धावा मिळतात. त्यामुळे पेनकरपाड्याचा सराव चांगला असेल या गोष्टी करण्यामागे. येस गणेशदा. ज्ञानेश कोळी पुन्हा एकदा सक्रिय आहे. 8 धावा पहिल्या 4 चेंडूमध्ये आलेत. 14 धावा प्रति षटका मागे करायचे आहेत. आणि हा चेंडू डाऊन द लेग आहे. लेट्स सी काय घडलंय. मात्र इथे शिवानं चांगलं काम केलंय आणि कदाचित त्याने 1 धाव तिथे वाचवले. वाईट +1 आहे, त्यामुळे इथे 1 धाव वाचवले शिवानं. गुड फिल्डिंग. ज्ञानेश कोळी मात्र हा चेंडू अवांतर हाताळलाय, त्यामुळे पहिल्या 4 चेंडूमध्ये आले 10 धावा. अच्छा, समोरच्या बाईकवाल्याकडे चांगली एनर्जी आहे. थँक्यू दादा. बंद कर गाडी. थँक्यू. नेक्स्ट बॉल कसा असेल. डावखुरा बॅटर मोहन यांच्या साडी. वेल प्लेड. इथे 2 धावा मिळतील. 14 करायच्या होत्या, मात्र आतापर्यंत झालेत त्या म्हणजे 12 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. सरासरीला धरून कामगिरी करावी लागेल, कारण लक्षात घ्या आव्हान मोठं आहे. मात्र तुमच्या समोर पहिलं स्मॉल टार्गेट काय आहे. पहिल्या षटकात मला 14 करायचे आहेत, दुसऱ्या षटकात करायचे आहेत आणि कदाचित हे स्मॉल टार्गेट अचीव करत राहिलात तर ही मॅच अचीव कराल. त्यानुसार बॅटिंग करावी लागेल. वर पिच केलाय, डाऊन द ग्राउंड चांगला फटका आहे. किती धावा मिळतील. संतोष कोळी इथे थ्रो आलाय, मात्र एकच धाव. संघाची धावसंख्या 13. मात्र तरी सुद्धा चांगली गोष्ट झाली आहे, कारण अजूनही विजयासाठी जर बघितलं तर 4 षटकांचा खेळ राहिलाय. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये करायचे आहेत 55 धावा. समोरच्या टीमच्या फक्त 10 धावा. इथे कंपॅरेटिव्हली जर विचार केला सुधीर आपण, तर त्यांच्या 10 धावा होत्या, म्हणजे ते बॅकफुटला होते. मात्र उद्या या स्पर्धेचे जवळ 138 व्हिडिओ कट होणार आहेत आणि त्याची सगळी जबाबदारी आम्ही प्रकाशला दिली आहे. प्रकाश, कीप इट अप. तुझा कॅमेरा ऑन ठेव. उद्या त्याचा मुलगा करतो का. नाव काय त्याचं. साहिल. अप्रतिम क्रिएटर आहे तो. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ झालाय. 13 धावा झालेत. 24 चेंडू आणि अजूनही 55 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय मिथून, उंच पुरा गोलंदाज. त्याच्या समोर आव्हान आहे ते म्हणजे मोहन यांचं. डावखुरे बॅटर आहेत. मात्र इथे पुन्हा एकदा प्लॅन तेच करायचा आहे की मला इथे 14 ते 15 धावा करायच्या आहेत. हे प्लॅन असायला पाहिजे, ते म्हणजे टीम पेनकर पाड्याचं. तर दुसऱ्या बाजूला या 14-15 धावा होणार नाहीत, या गोष्टीकडे मालवणी टीम लक्ष देईल.
चालू ठेवा मॅच, गाड्या चालू राहणार आहेत. सेमीफायनल मॅच मालवणी वर्सेस स्पिन करपाडा. उलटा चेंडू होता, हवेत खेळले, जितेश येतो, रुपेश येतोय. हा झेलसाठी प्रयत्न बघा, अफलातून प्रयत्न. मात्र निश्चितच ही उडी तो का घेऊ शकला, कारण हे राईचं मैदान आहे, थोडीशी ग्रीनरी आहे आणि थोडीशी स्पंजी बाउन्स आहे तिकडे. अतिशय चांगला प्रयत्न. कोण सांगेल हे 35च्या पलीकडले आणि 40च्या पलीकडे खेळाडू आहेत. चांगला प्रयत्न रुपेशचा, मात्र हा झेल सुटलाय. ऍट डेन 2 धावा मिळतील. चांगला प्रयत्न बघा. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा फुल टॉस आहे या घडीला. नानिश कोळीचं चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. इथून पुढे मनोज पाटील यांना सूत्र हाती घ्यावी लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या 16 झाली आहे. अजूनही करायच्या आहेत 52 धावा. 22 चेंडू 52 धावा. फायनल मध्ये कोण, ही ट्रॉफी कोणाची वाट बघते, हे सगळे प्रश्न सुटतील थोड्याच वेळात. चला मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग नको. यावेळेला मनोजच्या बॅट मधून हवाई हल्ला, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. निलेश आहेत. अतिशय चांगला झेल बघा, त्याची कॅप ऑन आहे, त्यांच्या सनग्लासेस ऑन आहेत, त्यामुळे चांगली कामगिरी. निलेशने हा झेल टिपलाय आणि ते खेळी संपुष्टात आले, ती म्हणजे मनोज यांची. थोडासा हाफ हार्टेड फटका होता, मात्र जास्त काही करू शकले नाहीयेत. आणि इथे आपण बघतोय खेळी संपुष्टात येते. पहिला धक्का टीम पेनकरपाडा मास्टर संघाला. आणि इथे आपण बघतोय प्रशांत वर्धक आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्याकडे ताकद आहे मोठे फटके खेळण्याची. येणार का काही मोठे फटके टीम पेनकरपाडा संघासाठी? लेट्स सी, पाहूया. येस बघा, उद्याची तयारी किती जोरात सुरू झालंय. आमचे दिलीप ज्ञानेश्वर पाटील, कोण विसरेल त्यांना. त्यांच्या हातात ज्या पिशव्या दिसतात ना, ही सगळी उद्याची तयारी आहे. आणि नेहमी आमच्या स्पर्धेसाठी फ्रूट बास्केट, फ्रूट सॅलडची व्यवस्था नेहमी करत असतात. दादा तुझं स्वागत आहे. आणि काय बाजार घेऊन आलास, मनापासून स्वागत आहे. मात्र या स्पर्धेसाठी आपण वेलकम किट बघतोय. गोडदेव गावातील आमचे मनोज पाटील, एकवीर आईचे भक्त, त्यांचं मनापासून हार्दिक आभार आहे. उद्या देखील टीमसाठी जबरदस्त फ्रूटची व्यवस्था आपण बघतोय दिलीप ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून. दादा स्वागत आहे तुझं, ये मंचावर. यावेळेला हा फटका जर बघितला तर निश्चितच चांगला पुलचा फटका आहे. इथे संतोष कोळी, थोडस फंबल, दुसरी धाव होईल. थ्रो दिलाय, मात्र या 2 धावा. आणि आज सकाळपासून जर विचार केला तर संतोष कोळी फ्रेम मध्ये दिसत आहेत. जिकडे जाई तिकडे संतोष कोळी. जसं मागच्या सीएसकेच्या सामन्यामध्ये डॅरेल मिचेलने 5 झेल घेतले होते, तसं काहीतरी दिसतंय. एवढा ऑन साइडला चांगला फटका आहे, मात्र इथे पुन्हा एकदा संतोष कोळी फ्रेम मध्ये आहे. गुड कलेक्ट अँड थ्रो. मात्र इथे दुसरी धाव कठीण आहे, परतावं लागेल प्रशांत वर्धक यांना. आणि हा देखील एक मोठा झटका आहे. मात्र दीपक म्हात्रेचं मैदानात येणं गरजेचं आहे. त्या दीपक म्हात्रेनं आतापर्यंत 25 खाल्लेत, त्यांना पुनरावृत्ती करण्याची गरज आहे. आणि कदाचित त्यांना निश्चितच परतफेड करण्याची आहे. धावसंख्येकडे लक्ष घातलं, धावा झाले त्या 19, गडी बाद झाले ते म्हणजे 2. होईल की ही मॅच, बनेल का ही मॅच, हे प्रश्न आहेत. मात्र मैदानाचा ताबा आता श्वान पदक घेत आहेत. दीपक म्हात्रे बॅटिंग एंड साडी. संजय भंडारी, शिवा गोलंदाजी मार्कर. मागच्या सामन्यात देखील चांगली कामगिरी शिवाने केली होती, त्यामुळे या सामन्यात हे षटक इम्पॉर्टंट आहे. 18 चेंडू 49 धावा. अजूनही मॅच बनू शकेल, कारण 16.33 ची सरासरी आहे. 2 ते 3 मोठे फटके या मॅच मध्ये घेऊन येतील टीम पेनकरपाडाला. मात्र ते फटके बसणार का, काही प्रश्न इथे राजू शिंदेला विचारायला हरकत नाहीये.
यस राजू, काय वाटतंय? नक्कीच नक्कीच होणार. राजूला कॉन्फिडंट, राजू कॉन्फिडंट आहे, होणार. आमच्या टीम मध्ये दमखम आहे. इथे जर हा सामना मालवणी टीमने जिंकला, यावेळेला चांगला फटका आहे, मात्र मिळतील 2च धावा. मालवणी संघ इथे जर विजयी ठरला तर संतोष कोळी यांच्या माध्यमातून 2,500 रुपये आहेत. लक्षात घ्या, उद्या महाराष्ट्र दिन आहे आणि सर्वांना आताच शुभेच्छा देतोय. ओ, आत आलेला चेंडू बघा शिवायचा, बॅकफुटला गेले आणि एकच धाव. निलेश आहे तिथे, धाव संख्या 22. रिटायर्ड हट इथे मोहन होतील. भरपूर गेम त्यांनी खेळलाय आणि आपल्या आगरी सामाजिक संस्थेचा नियम आहे. मात्र आज बघा, आज तेवढा जास्त उकाडा जाणवला नाहीये मागच्या काही दिवसांप्रमाणे जर विचार केला. ही धारावी मातेची कृपा आहे आमच्या गावावर. आणि हा मला वाटतं पहिलाच खेळाडू आहे जो रिटायर्ड होतोय असं वाटतंय मला दिवसभरातून. काही भरपूर कमी दिसलेत, जेवढे काही दिवसांमध्ये आपण पाहिलेत त्याच्या जर विचारात जर निश्चितच भरपूर कमी खेळाडू रिटायर्ड हट झालेत. मात्र चांगली कामगिरी आहे. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. विशाल माद्रे नॉन सेकंडला. यावेळेला दीपक माद्रेचा हा फटका हवेत आहे. रुपेश येईल जेल खाली, सोडणार नाहीये जेल. व्हॉट अ कॅच. दीपक मात्रे या सामन्यात सबशेल अपयशी ठरलाय ऍज अ बॉलर, ऍज अ बॅटर. आणि त्याच्या एकूणच चेहऱ्यावरती नाराजी दिसते. मात्र काय झेल टिपलेत ते म्हणजे रुपेशनं अफलातून चेंडूच्या खाली येऊन अगदी शेवटपर्यंत नजर आहे. परतावं लागेल दीपक मात्रेला. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू, मात्र या सामन्यात त्याचं नशीब कदाचित रुसलंय. नवीन बॅटर आता गणेश, अजून एक क्लासिकल मोल्ड मधील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय. वेलकम राकेश. पंधरा चेंडू 46 धावा. सुटेल का हे गणित. सेमीफायनल मॅच. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट ए डिलिव्हरी. शिवा म्हटलं तर लेग ब्रेक. अगदी हातभर चेंडू वळवलाय. फ्लाइट देखील अप्रतिम होती आणि चेंडूचा बाउन्स वा कमाल. यावेळेला फ्लाइट बघा. इथे मात्र हा मोठा फटका आहे, मात्र चुकीच्या दिशेला. 2 धावा. काय टेन्शन नको गणेश भाऊ, तुमच्याकडे सुद्धा डिक्लेअर आहेत. मास्टरचे सगळे खेळाडू आणि एकूणच यंगचे सगळे खेळाडू, हा सामना संपल्यानंतर आपल्याला थांबायचे आहे. उद्याची सगळी तयारी आपल्याला करायची आहे, लक्षात घ्या. मात्र या सामन्यात फरक पडलाय. आता 13 चेंडू आणि 44 धावा. गणित कठीण झालेत. पुन्हा एकदा फ्लाइट दिलाय, पायावर आदळलाय आय थिंक चेंडू. 1 धाव होईल दुसऱ्या धावेसाठी. कॉल. 2 धावा कंप्लीट. लेग बायचा इशारा. धाव संख्या 26. 12 चेंडू 42 धावा. एका बाजूला टीम मालवणी, एका बाजूला टीम पेनकरपडा, एका बाजूला परशुदा, एका बाजूला आमचा राजू शिंदे. कोणाचं सरकार येईल. आता काय प्रेक्षकांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. राईला कधीच प्रेक्षकांची वानवा नव्हती. कुठलीही स्पर्धा असो, राईला प्रेक्षक येतात, भरभरून येतात. मात्र येत्या काळामध्ये आय थिंक राई प्रीमियर लीग होणार आहे. त्याची डेट जाहीर झाली का. राई प्रीमियर लीगचे फॉर्म इथे आहेत, कोणाला पाहिजे असतील तर कलेक्ट करा. 350 द्या आणि फॉर्म घेऊन जा. मिलन वैती येत आहेत आता.
गोलंदाजी मार्कवर. आज सकाळपासून अंगात बघितलं तर निश्चितच ताप आहे, तरी सुद्धा क्रिकेट अफलातून खेळलंय. पहिला चेंडू इथे जर बघितला तर योग्य फटका नाहीये, योग्य फटका नाहीये. मात्र तिथे मालवणीचे खेळाडू मेहनत बघा किती घेत आहेत. आम्हाला विकेट हवी आहे, इथे बॅकअप नाहीये. ज्ञानेश आत्ता आलाय, मात्र इथे 2च धावा. ज्ञानेशला कल्पना देखील नव्हती की या एंडला थ्रो येईल म्हणून. तरी आज मालवणीचे 2 खेळाडू दिसत नाहीयेत, एक म्हणजे बाबूदा आणि हरीश. ऑन साइडला हा फटका योग्य नाहीये, मात्र काही धावा मिळतील. पुन्हा एकदा रुपेश थ्रो स्ट्राइक एंडला गेलाय. फलंदाज बाद होईल, आय थिंक यस बाद होईल. क्या बात है रुपेश, दिल जीतले या भाई तूने. अफलातून कामगिरी, सुपर्ब. काय ऍथलीट आहे रुपेश. आणि आता अंकुश वर्तक खेळण्यासाठी. ही गणित आता कठीण झालेत. 10 चेंडू 39 धावा. लागणार का 6 षटकार. अंकुश वर्तक नवीन बॅटर आहेत. विशाल परतलेत. आक्रमक कामगिरी. पहिल्या 3 षटकामध्ये 27 धावा होत्या मालवणी टीमच्या. त्यानंतर 2 षटकात त्यांनी तब्बल 40 धावा कुठलेत. हा फरक आहे या मॅचचा आणि हाच मोठा ड्रॉबॅक राहिलाय. त्यामुळे क्रिकेट कसं खेळलं गेलं पाहिजे, मालवणी संघाने त्याचा एक अतिशय चांगला मापदंड या एकूणच टुर्नामेंट मध्ये दिलाय. वेल बोल्ड, वेल बोल्ड. जोर कस मारा होता. ताशी 139 चा स्पीड होता. अफलातून कामगिरी. नेक्स्ट बॉल टू अंकुश वर्तक. क्लीन बोल्ड, दांडीगुल, फर्निचर डिस्ट्रॉय. आणि इथे अजून एक फलंदाज बाद. विकेटचं पतन. धन्यवाद, धन्यवाद संकेत म्हात्रे. आमच्या कार्यक्रमाला चांगला वेळ दिल्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक आभार. डॉक्टर नरेश म्हात्रे यांचं पुन्हा एकदा स्वागत. वेलकम काका, बसून घ्या. शशिकांत वर्तक आता खेळण्यासाठी गेलेत. शशीबाबू बघायचे कशी बॅटिंग करतील. त्यांच्या बॅट मधून 2 ते 3 षटकार पाहायला आवडतील. आमच्या हातात जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत आम्ही बोलत नाही. देऊ का म्हणजे काय, मिळणार आहेत तुम्हाला, आम्ही कशाला टेन्शन घेऊ. आज विनोद नाखवा यांनी मला वाटतं 8वा अवतार घेतलाय. हे तुमचे भाऊ कुठे आहेत. 8 चेंडू 39 धावा. शशिकांत वर्तक यांच्या बॅट मधून षटकार येणार का. ओ रिबॉन्ड शॉट खेळलेत. एकच धाव, एकच धाव. गणेश, गणेशकडे ती ताकद आहे. कम ऑन गणेश, यू कॅन डू इट मॅन. संतोष कोळी, संतोष कोळी 2,500 रुपये देणार आहे ते आम्हाला माहिती आहे. आणि विनोद कोहली अजून 2,500 रुपये देणार आहेत. क्या बात आहे. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. काय चेंडू होता, मात्र अगदी अगदी टो क्रशर चेंडू होता. टो क्रशर चेंडू होता. लेग बायचा इशारा. आता गरज आहे 6 चेंडू मध्ये 37 धावांची. आणि 37 धावांची गरज आहे म्हणजे माईक सुपूर्द करतोय हेमप्रकाश कडे. ये संभार काय हवंय, पाणी हवंय. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा प्लीज. नितेश पटकन जा. आता मला क्षणभर असं वाटलं की मी मालवणीमध्ये आहे. मला असं वाटलं की मी बाजार गल्लीची स्पर्धा करतोय. आणि बाजार गल्लीची काय स्पर्धा झाली होती. एक अभिनेता तिथे आला होता, हर्षवर्धन राणे.
काय अफलातून अभिनेता होता तो, आणि त्याने देखील कौतुक केलं त्या टीम मॅनेजमेंटचं, आणि त्याचा चित्रपट सुद्धा आलाय सनम तेरी कसम असो, त्याच्यानंतर अनेक अनेक चित्रपटातून अनेक मालिकांमधून तो आपल्याला दिसलाय. हर्षवर्धन राणे, आणि तोच तिथे उपस्थित होता. भरपूर कौतुक केलं त्यानं BSUGचं. पाण्याची व्यवस्था आज दिवसभर अतिशय चांगले राहिले. उद्या देखील अशीच पाण्याची व्यवस्था राई ग्रामस्थ करतील. मात्र पेनकडपाड्याच्या स्पर्धेमध्ये 3-3 बाटल्या दिसायच्या पाण्याच्यासाठी. 3 वेगळ्या कलरच्या बाटल्या दिसायच्या आम्हाला. उद्या कदाचित आम्ही तो प्रयत्न करू. चला 6 चेंडू 37 होणार का? गोलंदाजी मार्कवर आलेत निलेश. ओ या वेळेला बॅटची बॉटम एज आणि चेंडू आय थिंक 2 धावा मिळतील का तिथे? नाही, चेंडू अजूनपर्यंत रीच झाला नाहीये. 2 धावा कंप्लीट झालेत मात्र इथे. आता फक्त आणि फक्त 35 पाहिजे. मात्र 2 ते 3 षटकार दाखवायला हरकत नाहीये. कमॉन शशी भाऊ, कमॉन गणेश, लगाव बत्ती. यावेळेला हा मोठा फटका आहे. ओ हा चेंडू मात्र 1 बाउन्स गेलाय. 4 धावा, तिथे क्षेत्ररक्षक कुणी नव्हता, आणि हा 4 धावांचा फटका आहे. चेंडू घ्या प्लीज. पराभवातील अंतर थोडंसं कमी होईल. आता 4 चेंडू आणि 31 धावा. दोन षटका ज्या 40 धावा आल्या, तो जबरदस्त मोठा इफेक्ट होता. इथे चांगला फटका, मात्र 2 धावा. अजून पराभवातील अंतर थोडंसं कमी होईल. आणि शशिकांत वर्तक सांगतायत की कदाचित गणेश 1 बॉल खेळायला दे. आता थँक्यू व्हेरी मच. अतिशय चांगलं क्रिकेट या दोन्ही संघांनी थ्रू आउट दाखवलंय आज, आणि सेमीफायनल पर्यंत प्रवेश त्यांनी केलाय. मात्र का होईना 3ऱ्या क्रमांकावर त्यांनी निश्चितच आपलं नाव कोरलंय. ते म्हणजे पेनकरपाडा मास्टर टीमनं. अजून 1 धाव मिळेल, आणि शशिकांत वर्तक यांनी जर षटकार मारला तर राजू शिंदे यांच्या वतीनं 1000 रुपये देण्यात येतील. कमान शशी भाऊ, पेनकरपाड्याला जायला 1000 रुपये लागतात. पुढे आलेत. चांगला ड्राईव्ह आहे. येस, आपल्या सगळ्या आजी माजी खेळाडूंना विनंती करतोय, आपल्याला खुर्च्या देखील जमा करायच्या आहेत. लक्षात घ्या त्या गोष्टीकडे. आता आपण लक्ष घालूया, कारण आता फक्त आणि फक्त चेंडू शिल्लक आहेत 1, आणि धावांची गरज आहे 27. जरा प्लीज खुर्च्या आपण जमा करायला सुरुवात करूया. 1 चेंडू 27 धावा. यावेळेला मोठा फटका. अरे मित्र, कुठे होतास तू? हा शेवटच्या चेंडूवर आलाय. मात्र इथे अभिनंदन टीम मालवणीचं. अंतिम फेरी त्यांनी गाठलंय. जोरदार टाळ्या टीम मालवणीसाठी. आणि संतोष कोळीचे 2500 रुपये इथे जमा झालेत. टीम मालवणीला ते आम्ही प्रदान करणार आहोत. मात्र इथे टीम पेनकरपाडा संघ 3य क्रमांकाचा मानकरी ठरतोय. या यंग आणि माजी जेम्स बॉन्ड आयोजित स्पर्धेचा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय, तो म्हणजे टीम पेनकरपाडा. त्यांना लगेच आम्ही 3य क्रमांकाचं पारितोषिक देतोय. मात्र शेक हँड करण्यासाठी पुढे व्हा, आणि दोन्ही संघांचं मनापासून कौतुक आहे. धन्यवाद. आजचा दिवस इथे संपला जरी असला तरी देखील उद्या बरोबर 9:30 वाजल्यापासून ऍक्शनला सुरुवात होईल. उद्या